नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज थोड़े भाषण बदल करता है। कुछ महाराष्ट्रीयन लोगों के लिए मराठी में कमेंट्स है कि सर मराठी में कुछ बताओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय थर्मोडायनामिक्स। थर्मोडायनामिक्सचा शेवटचा भाग आहे जवळपास। इट इज द लास्ट पार्ट ऑफ द थर्मोडायनामिक्स. It means gives a free energy change. Gives free energy change. Gives a free energy change. It gives a free energy change. It indicates that gives a free energy change. It means whether the reaction in the thermodynamics takes place spontaneous or not spontaneous. Spontaneous or not spontaneous. सहज होणारी प्रक्रिया, नॅचरल प्रक्रिया, नैसर्गिक प्रक्रिया ही सहज होते, जो भी सिंपल वे से होने वाली प्रक्रिया होती है। तो स्पॉन्टेनिटी, स्टार्टिंग में आप स्पॉन्टेनियस और नॉट स्पॉन्टेनियस आपने देखा एंथैल्पी के हिसाब से। शुरू में लगा एंथैल्पी इंक्रीजेस, इंक्रीज इन द एंथैल्पी, डिक्रीज इन द एंथैल्पी। दोनों रिएक्शंस, इंक्रीज इन द एंथैल्पी का रिएक्शन एंडोथर्मिक, ओके, ये एंडोथर्मिक है, एक्सोथर्मिक है। Both the reactions are spontaneous. We can't conclude one of the criteria which gives an idea about spontaneity. Enthalpy एक था, दूसरा entropy. Entropy, that is change in entropy delta S is equal to change in entropy delta S is equal to that delta Q upon T with respect to time. Delta Q upon T. That delta Q means change in the energy. Change in the energy absorbed with respect to temperature. डेल्टा क्यू रिवर्सिबल होता है। डेल्टा क्यू रिवर्सिबल, डेल्टा क्यू रिवर्सिबल हम उसको बोलेंगे। दैट इज चेंज इन द एनर्जी, हीट ऑफ रिएक्शन, उसको आप हीट ऑफ रिएक्शन भी बोल सकते हो। फिर ये डेल्टा एस टोटल आ गया उसमें, डेल्टा एस टोटल, डेल्टा एस सराउंडिंग, डेल्टा एस सिस्टम, ये सब बातें सामने आ चुकी, ये हमने पढ़ा है। आज जो हम पढ़ने वाले हैं गिव्स फ्री एनर्जी चेंज। इन दिस गिव्स फ्री एनर्जी चेंज, दिस गिव्स फ्री एनर्जी G is equal to H minus TS. G means gives free energy, H means enthalpy, T means temperature, S means entropy. But at ease in thermodynamics, absolute value of G we can't know. Change in the gives free energy is important. This is state function property, this is state function property, this is also state function property. But we can write this delta G is equal to delta H minus delta TS. Change in the gives free energy, change in the enthalpy and change in the temperature and yes. But here in this part of entropy, temperature part and pressure is constant. When temperature and pressure is constant, ये तो कांस्टेंट है तो बाहर निकल जाएगा।
डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच माइनस टी डेल्टा एस. It is change in entropy, it is change in enthalpy, it is delta G change in the Gibbs free energy. ये important equation है, Gibbs free energy change. गिब्स हेल्महोल्ट्ज थ्योरम के हिसाब से गिब्स नाम का सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टनी याचा शोध लावला मुलांना की डेल्टा जी च्या बाबतीत सांगा कुठली प्रोसेस नॅचरल होते की होत नाही. नॅचरल नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया ओळखायची असेल तर डेल्टा जी चा काय संबंध आहे. डेल्टा एच चा सांगता आला नाही. डेल्टा एस टोटल बद्दल सांगता आलं किंवा डेल्टा एस टोटल जर पॉझिटिव्ह असेल, डेल्टा एस टोटल जर पॉझिटिव्ह असेल तर आपण म्हणतो की रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे. पण व्हॉट अबाउट दिस डेल्टा जी इज इक्वल टू delta H minus T delta S. Yes, we will see, we will write now important equation. मैं यहाँ पे लिखूंगा delta G is equal to delta H minus T delta S. Now we are going back side. The back-sided part is delta S total, that is universe. मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता युनिवर्सचा डेल्टा एस. युनिवर्सची रँडमनेस आपोआप वाढत असेल तर ती सहज वाढते. एखादी खोली तुम्हाला दिलेली आहे, ती लवकरात लवकर घाणेरडी होते, परंतु अरेंजमेंट करायची असेल तर तुम्हाला स्वतःला मेहनत करावी लागते, आपोआप नाही होणार. एखादा आईस आपोआप मेल्ट होतो, पण तुम्ही तसंच ठेवलात तर तो आपोआप त्याचे मॉलिक्युल्स एकत्र नाही येणार, तुम्हाला त्या कंडिशन मध्ये न्यावं लागतं. आपोआप होणारी प्रक्रिया ही नैसर्गिक असते आणि नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे युनिवर्स मध्ये चालणाऱ्या सगळ्या प्रक्रिया हे नैसर्गिक असतात. मग डेल्टा एस टोटल और डेल्टा एस टोटल किंवा डेल्टा एस युनिवर्स इज इक्वल टू डेल्टा एस ऑफ द सिस्टम प्लस डेल्टा एस ऑफ द सराउंडिंग. डेल्टा एस ऑफ द सिस्टम और डेल्टा एस ऑफ द सराउंडिंग. मीन्स सिस्टम मीन्स इट इज अबाउट रिएक्शन. यू आर कन्सिडरिंग, आता लिहायची गरज नाही की सिस्टीम तर लिहायलाच पाहिजे, काय गरज नाही. तुम्ही आपलं डेल्टा एस डायरेक्टली लिहू शकता. डेल्टा एस च्या बाबतीत तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही आरामशीर तिथं पुटअप करू शकता डेल्टा एस च्या बाबतीत लिहित असताना. मग तुम्ही डेल्टा एस च्या बाबतीत म्हणू शकता डेल्टा एस जर रिएक्शन घडत असेल, रिएक्शन होत असेल तर सराउंडिंग कडून सराउंडिंगचा डेल्टा एच आणि सिस्टीमचा डेल्टा एच आपल्याला बघावं लागेल. मग तुम्ही हीट सप्लाय करत असाल सिस्टीमला, सराउंडिंग कडून ते हीट जात असेल. सिस्टीमला हीट सप्लाय करत असाल, ते कोणाकडून जात असेल, सराउंडिंग कडून जात असेल. म्हणजे हा जो डेल्टा एस सिस्टीम आहे याला जर मी असंच ठेवलं डेल्टा एस ऑफ द सिस्टीम, सिस्टीम लिहायला हरकत नाही, नाही लिहिला तरी चालतं. इट इज मायनस डेल्टा एच अपॉन विथ रिस्पेक्ट टू टाइम टी, मायनस डेल्टा एच अपॉन टी. का बरं मायनस साइन घेतलेलं आहे. डेल्टा एस ऑफ द सराउंडिंग, द रिएक्शन इज गोइंग ऑन when we supply some amount of heat with respect to that amount of heat reaction is going on. This surrounding supplies such amount of heat, change in enthalpy takes place, that is negative to the base T. त्या टेम्परेचर साठी कितकी एनर्जी बदल होतो, सराउंडिंगच्या द्वारे एनर्जीचा लॉस होतो, हीटचा लॉस होतो, सिस्टीमच्या द्वारे गेन होतं. म्हणून याच्या बाबतीत लिहित असताना ज्यावेळेस आपण तुम्ही असं लिहाल डेल्टा एच अपॉन टी, त्यावेळेस तुम्ही असं लिहू शकता मायनस डेल्टा एच सराउंडिंगसाठी प्लस डेल्टा एच सिस्टीमसाठी. मायनस डेल्टा एस सराउंडिंग पासून हीटचा लॉस होत आहे, रिएक्शन घडून येण्यासाठी सिस्टीम घेत आहे म्हणजे हे प्लस,
एकदा आपण डेल्टा एच अपॉन टी इथे लिहून टाकलं की नंतर तुमच्या लक्षात आलं असेल हे डेल्टा एस टोटल आहे बेटा. डेल्टा एस टोटल बरोबर डेल्टा एस सिस्टीम मायनस डेल्टा एच अपॉन टी. आपण मल्टिप्लाय करू, टेम्परेचरनी मल्टिप्लाय करू. टेम्परेचरनी मल्टिप्लाय केल्यावर तुमच्या लक्षात येईल टी डेल्टा एस टोटल, इथे येईल टी डेल्टा एस टोटल, नंतर टी डेल्टा एस ऑफ द सिस्टीम. टी डेल्टा एस टोटल इज इक्वल टू टी डेल्टा एस ऑफ द सिस्टीम मायनस डेल्टा एच. आपण जर मल्टिप्लाय केलं त्याला तर अशा पद्धतीने मल्टिप्लाय करता येते. पण याला निगेटिव्हने मल्टिप्लाय करू. इथं पहिल्यांदा मल्टिप्लाय केलं आपण टी न, मल्टिप्लाइड with t, multiplied with t, you are multiplying with t, then again multiply with negative sign t, multiply with negative sign multiplication. This negative sign multiplication means t delta s, it is minus t delta s is equal to minus t delta s is equal plus delta h. So delta h minus t delta s, delta h minus t delta s is equal to minus t delta s total. Delta s total is important. We are now considering only delta s total. This delta h minus t delta s इथं बघा, delta h minus t delta s is equal to delta g. The final equation for delta g is equal to minus t delta s. It is delta s total. जो भी आप कंसिडर कर रहे हो, डेल्टा एस टोटल पॉजिटिव है तो स्पॉन्टेनियस, डेल्टा एस टोटल निगेटिव है तो नॉन स्पॉन्टेनियस. टोटल के बारे में जेव्हा तुम्ही डेल्टा एस टोटलचा विचार करता त्यावेळेस सिस्टीम आणि सराउंडिंगच्या डेल्टा एसची एकमेकाच्या विरुद्ध असतात. ते डेल्टा एस सिस्टीम, डेल्टा एस सराउंडिंग. मग डेल्टा एस सराउंडिंग तुम्ही निगेटिव्ह साइन मध्ये घेतल्यावर ही पॉझिटिव्ह असणार आहे. निगेटिव्ह साइन मध्ये घेतलं म्हणजे सराउंडिंगकडून हीट सप्लाय झालं, लॉस झाला आणि हीट लॉस झाल्यानंतर सिस्टीमने ती घेतला तर ती रिॲक्शन घडून आली. त्याच्यानंतर मग इथं आपण डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस लिहितो. पण डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस तुम्ही ज्यावेळेस लिहिता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आता शेवटचा पार्ट आता आहे की स्पॉन्टॅनिटीचा क्रायटेरिया तुम्ही डेल्टा जी वरून ठरवू शकता. डेल्टा जी हाऊ इट इज रिलेटेड विथ द स्पॉन्टॅनिटी ऑफ द केमिकल रिॲक्शन. Spontaneity, how it is related with the spontaneity. Delta G is equal to minus T delta S at constant temperature pressure. If delta S is negative, this delta S total, now it is delta S total. You now consider only delta S total. Delta S total is, suppose here delta S total is negative, delta S total is negative, it means delta S total is negative. You know that delta S total positive है तो spontaneous, delta S total negative है तो non spontaneous. delta S total negative है तो delta G कैसे आएगा? delta G negative positive आएगा. means for non-spontaneous process, for non-spontaneous process delta G is positive. इससे डेल्टा एस टोटल नेगेटिव है तो नॉन स्पॉन्टेनियस, डेल्टा जी पॉजिटिव है तो नॉन स्पॉन्टेनियस. तो हमको नॉन स्पॉन्टेनियस नहीं चाहिए, हमको स्पॉन्टेनियस चाहिए. तो स्पॉन्टेनियस के लिए आपको डेल्टा जी मस्ट बी नेगेटिव, डेल्टा जी मस्ट बी नेगेटिव, then that type of reaction is spontaneous. It is our last condition that if delta G is equal to negative, then the reaction is spontaneous. जितना डेल्टा एस टोटल बढ़ रहा है बेटे
जितना डेल्टा एस टोटल बढ़ रहा है उतना डेल्टा जी कम हो रहा है. डेल्टा एस टोटल एंड डेल्टा जी बोथ आर अपोजिट विथ ईच अदर. हियर आल्सो मैंने पिछली बार आपको 3 कंडीशन बताता रहा था डेल्टा एस टोटल के बारे में. अभी डेल्टा एस किसी सिस्टम या सराउंडिंग के बारे में सोचना नहीं है. सिस्टम और सराउंडिंग के कॉम्बिनेशन से जो डेल्टा एस लिखोगे आप डायरेक्टली वो टोटल डेल्टा एस लिखोगे. डेल्टा एस टोटल is greater than 1. Delta S total greater than 1, sorry, greater than 0, not greater than 1. Is greater than 0 means positive, less than 0 means negative, and delta S total equal to 0 means equilibrium. Equilibrium. Neither spontaneous nor non-spontaneous. Delta S total greater than 0 means it is spontaneous. Spontaneous. Delta S less than 0 means non-spontaneous. 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 These are the 3 conditions for delta S total. तो जितने जो कंडीशन डेल्टा एस टोटल के लिए है उसके एकदम विरुद्ध रहेगा. त्याचं वेगळं एकदम राहील. कंप्लीट वेगळं राहील. कंप्लीट वेगळं राहील म्हणजे कसं डेल्टा जी गिव्स फ्री एनर्जी लेस दॅन 0 स्पॉन्टेनियस. रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. डेल्टा जी ग्रेटर दॅन 0 नॉन स्पॉन्टेनियस. नॉन स्पॉन्टेनियस. And delta G gives free energy equal to 0. Equilibrium. Equilibrium. आपको ये देखना पड़ेगा. एक एग्जाम में एक क्वेश्चन अपने आप आएगा कि which of the following chemical reaction is spontaneous with respect to our relation delta G is equal to delta H minus T delta S. This equation is very important. This equation is very important. या इक्वेशनच्या आधारावर वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन्स स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस कसे राहतात पुढच्या व्हिडिओत पाहू. कंटिन्यू बघत राहा. थर्मोडायनामिक्स भाग 15. थर्मोडायनामिक्सचा पार्ट नवीन सिलेबस प्रमाणे आता संपल्यासारखंच आहे. जे राहिला असेल अनेक येणारे नीटचे क्वेश्चन्स मी थर्मोडायनामिक्स घेणार आहे आता. नाउ वी विल टेक क्वेश्चंस ऑन नीट कि कैसे क्वेश्चन आए थे, कैसे क्वेश्चन छुड़ाना चाहिए, इसके बारे में अपन देखेंगे. थैंक यू. माई सेल्फ अरुण भांगे.